नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज करणार आहे खपली गव्हाची खीर। त्यासाठी मी पावशेर गहू घेतले। आज गणपतीला प्रसाद दाखवणार आहे आपली खपली गव्हाची खीरीचा। चला तर सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। मिक्सरमध्ये बारीक करून घेतले असे आता पाकडून घेऊया आपण। ह्यातली घाण काढून घेऊया। आपण हे पाकडून घेतले। आता ह्यामध्ये घालूया तांदूळ आणि एकदा धुवून घेऊया व्यवस्थित। आपण धुवून आता हे पाणी घेतले। त्यामध्ये कुकरचं झाकण लावून घेऊया। कुकरच्या 6 शिट्ट्या करून घेऊया। कुकरच्या शिट्ट्या झालेत। खीरीसाठी तर साहित्य घेतले मी। इथं खवा घेतलाय, ओल्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतले, जायफळ घेतले, नंतर आपण किसून घालायचं। हे गुळ घेतलाय, पावशेरला पावशेर गुळ घेतलाय। इथं सुंठ पुडी घेतल्या, पावडर घेतले मी, काजू बदाम इथं घेतले, विलायची पावडर, तूप, थोडंसं मीठ आणि इथं आहे खसखस भाजून घेतले। कुकर गाल झाल्यानंतर आपण खीरीला सुरुवात करूया। दूध राहिलं होतं, दूध। कुकर गाळ झालाय। आता बघू शकता कशी शिजली आपली खीरीचे गहू। बघू शकता व्यवस्थित शिजले। काय भिजवायची गरज नाही किंवा 7 तास भिजवायला काय अजिबात गरज नाही। 7 तास 8 तास भिजवायची। गहू चांगले मिक्सरला बारीक करायचे आणि नंतर हे शिजवून घ्यायचे। 5 ते 6 शिट्ट्यामध्ये चांगली खपली गहू चांगली शिजते। ही बघू शकताय कशी शिजले। आता ह्यामध्ये पहिल्यांदा गुळ घालून घेऊया आणि गुळ चांगला ह्या खीरीमध्ये शिजवून घेऊया व्यवस्थित। बघू शकता मी पावशेरला पावशेर गुळ घातलाय। तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। ज्यांना गुळ आवडते त्यांनी जास्त घेऊ शकता आणि ज्यांना कमी आवडते त्यांनी कमी गुळ घालू शकता। मी पावशेरला पावशेर गुळ घातलाय। चला तर मग पहिला गुळ शिजवून घेऊया आपण। ह्यामध्ये गुळ वितळत आहे बघा। आता ह्यामध्ये आपण घालूया खवा। खवा पण चांगला मिक्स होऊन दे। ह्यामध्ये मी खवा घातलाय, तुम्ही पेढे सुद्धा घालू शकता। बघू शकताय कशी दिसते, दिसतानाच एकदम मऊ लुसलुशीत। आता ह्यामध्ये घालूया काजू बदाम। मी तर ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतले, तुम्ही वाळले खोबरे चिरून तळून ह्यामध्ये घालू शकता। पण ओल्या खोबऱ्यानं खूप चांगलं लागते हे खीर। एकदम मऊ होतं खोबरं ह्यामध्ये गेल्यानंतर। बघू शकता सुंठ पावडर घालूया, विलायची पावडर, विलायची चेचून घेतली, विलायची भरपूर घालायची, खूप छान वाजतो खीरीमध्ये। आता यामध्ये घालूया आता दूध। चला तर मग दुधामध्ये चांगली खीर आपण शिजवून घ्यायची। बघा तर कशी दिसत आहे बघा खीर। खसखस मी भाजून घेतले, आता घालू यामध्ये। आता घालूया तूप। आपण जायफळ घालायचं आहे, जायफळ घालूया किसून यामध्ये। बघू शकताय जायफळ मी यामध्ये किसून घातले। आता हे सगळे व्यवस्थित मिक्स करूया आणि शेवटीला आपण मीठ घालणार आहे, नाहीतर दूध फुटू शकते। हे बघा आपली खीर कसली छान दिसायला लागली, रबरबीत एकदम व्यवस्थितच। खीर शिजताना कायम थोडंसं इंद्रायणी तांदूळ घालायचं, म्हणजे खीर व्यवस्थित मिळून येते। बघू शकता आपली खीर कशी झाली। आता ह्यामध्ये घालूया थोडंसं मीठ, म्हणजे पांचट लागत नाही, व्यवस्थित छान लागते। बघा तर आपली खपली गव्हाची खीर तयार झाली। किती छान दिसत आहे। चला तर मग तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते। पौष्टिक अशी खपली गव्हाची खीर आपली तयार झाली आपल्या गणपती बाप्पासाठी। पहिल्यांदा नैवेद्य दाखवून घेऊया आपल्या बाप्पाला। चला तर मग आपल्या नैवेद्याला काढून घेतली एक खीर आणि आपली खीर तयार झाली। असंच आपलं चॅनल पाहत राहा। धन्यवाद।